रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्त्रीचा कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो? मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच ज्ञानवर्धक आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतील. यामध्ये आज आपण पाहणार आहोत की स्त्रीचा तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. स्त्रीच्या त्या अवयवाबद्दल जाणून घेऊयात जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो. एकेकाळची गोष्ट आहे. देव ऋषी नारद पृथ्वीवरती भ्रमण करत होते. त्यांनी एका स्त्रीला, जी विवाहित होती, एका परपुरुषाशी संबंध ठेवताना पाहिले. हे पाहून नारद खूप आश्चर्यचकित झाले. नारद विचार करू लागले, ही एक विवाहित स्त्री आहे आणि तरीही परपुरुषाशी संबंध ठेवते आहे. विवाहित स्त्रीसाठी असे वागणे योग्य नाही. हे वागणे चुकीचे आहे. नारदांनी विचार केला, स्त्रिया असे का करतात? जी स्त्री अनेक प्रकारचे व्रत, वटपौर्णिमेचा उपवास पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करते, ती स्त्री परपुरुषाशी संबंध ठेवते. हे विधात्याचे कसले कोडे आहे? याबद्दल मला नक्कीच समजून घ्यायला हवे. नारद विचार करू लागले की आता या गोष्टीचा शोध कसा लावायचा, की स्त्रिया असे का करतात. तेव्हाच नारदांच्या मनात विचार येतो की चला पितामहा ब्रह्मा यांच्याकडे जाऊयात. ते सृष्टीचे निर्माते आहेत आणि याचे योग्य उत्तर देऊ शकतील. एक विवाहित स्त्री जी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास करते आणि ती परपुरुष म्हणजेच गैरपुरुषाशी संबंध ठेवते, हे कसे शक्य आहे? मित्रांनो, या रहस्याचा उलगडा करण्यासाठी देवऋषी नारद पितामहा ब्रह्मा यांच्याकडे गेले. पितामह ब्रह्मा यांनी सांगितले, या नारद, बाकी सर्व ठीक आहे ना? आज तुमच्या चेहऱ्यावरून असे दिसते की तुम्ही आमच्याकडे काही आश्चर्यकारक प्रश्न विचारण्यासाठी आला आहात. काय विचारायचे आहे? निसंकोच विचारा. त्यानंतर देवऋषी नारद पितामहा ब्रह्मा यांना म्हणाले, हे पितामहा, जेव्हा मी पृथ्वीवरती भ्रमण करत होतो तेव्हा मी एका विवाहित स्त्रीला परपुरुषाशी संबंध ठेवताना पाहिले. मला हे देखील ऐकायला मिळाले की स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात, पण तरीही ती स्त्री परपुरुषाशी संबंध ठेवते. हे कसं शक्य आहे? असे वागणे स्त्रीसाठी खूपच चुकीचे आहे. स्त्रिया असे का करतात? आणि त्यासोबतच पितामहा, माझा अजून एक प्रश्न आहे. स्त्रीचा तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो? हे दोनच प्रश्न आहेत. कृपया याची उत्तरे मला द्यावीत. हे पितामहा, मी खूप जिज्ञासेने तुमच्याकडे आलो आहे. मला हे समजून घ्यायचे आहे की वटपौर्णिमा व्रत करणाऱ्या स्त्रिया म्हणजे पतिव्रता स्त्रिया परपुरुषाशी संबंध ठेवतात असे का करतात? आणि तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो? हाच माझा प्रश्न आहे. कृपया याची उत्तरे मला द्या. अर्थ काय आहे? आणि स्त्रिया असे आपल्या पतीला धोका का देतात? मित्रांनो, पितामहा ब्रह्मा म्हणाले, हे देव ऋषी नारद, तुम्ही जे दोन प्रश्न विचारले आहेत ते समाजासाठी खूप कल्याणकारी आहेत. चला, मी तुम्हाला या दोन प्रश्नांची उत्तरं एका कथेमार्फत देतो, पण तुम्हाला माझी कथा लक्षपूर्वक ऐकावी लागेल. देवऋषी नारद वचन देत म्हणाले, पितामह, मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही जी कथा सांगाल मी ती लक्षपूर्वक ऐकेल. कृपया आता तुमची कथा सुरू करा आणि आमच्या शंकेचे निरसन करा. प्रिय प्रेक्षक हो, त्यानंतर पितामहा आपली कथा सांगायला सुरुवात करतात आणि म्हणतात, हे देवऋषी नारद, एका काळाची गोष्ट आहे. एका गावात एक ब्राह्मण आपल्या पत्नीसोबत राहत होता. तो खूपच ज्ञानी होता. ब्राह्मण नक्षत्रांचाही ज्ञानी होता. म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी, त्यांचे नक्षत्र व्यवस्थित पाहून तो त्यांच्या जन्मकुंडल्या बनवत असे. त्याला शास्त्रांचा खूप चांगला अभ्यास होता. एके दिवशी ब्राह्मणाच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला. ब्राह्मणी आपल्या मुलीला पाहून खूप आनंदी झाली. इकडे जेव्हा ब्राह्मणाने आपल्या मुलीची जन्मकुंडली पाहिली तेव्हा तो खूप घाबरला, पण त्याने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली नाही, कारण नुकतेच त्याच्या पत्नीचे प्रसव झाले होते. त्यामुळे ब्राह्मणाने ती गोष्ट आपल्या मनातच ठेवली. ब्राह्मणी आपल्या मुलीला पाहून खूप प्रसन्न होती. काही दिवसांनी त्या मुलीचे नामकरण झाले आणि ब्राह्मणाने मुलीचे नाव सुनीता ठेवले.
सुनीता खूपच सुंदर होती. काळ जसा जसा पुढे गेला तशी मुलगी मोठी होत गेली. एके दिवशी सुनीता ब्राह्मणाची मुलगी तरुण झाली आणि विवाह योग्य झाली. जेव्हा सुनीता विवाहासाठी योग्य झाली तेव्हा तिच्या आईने ब्राह्मणाला सांगितले, हे ब्राह्मणजी, आपली मुलगी आता विवाहासाठी योग्य झाली आहे. कृपया कोणीतरी चांगला वर शोधा आणि तिचं लग्न लावून द्या. पण जेव्हा जेव्हा ब्राह्मणी ही गोष्ट ब्राह्मणाला सांगत असे तेव्हा तो ती गोष्ट टाळायचा. बरेच दिवस असेच गेले. पण ब्राह्मणाने सुनीताचे लग्न केले नाही. तो लग्न का करेल? त्याला आपल्या मुलीच्या जन्मकुंडलीतील सर्व काही माहीत होते. तुम्हाला माहीत आहे का, ब्राह्मण सुनीताचे लग्न का करू इच्छित नव्हता? कारण तिच्या जन्मकुंडलीत लिहिले होते की सुनीताचे लग्न ज्या व्यक्तीशी होईल तो व्यक्ती 2-3 वर्षात मरेल आणि सुनीता विधवा होईल. मित्रांनो, या जगात असा कोणताही बाप नाही जो आपल्या मुलीला विधवेच्या रूपात पाहू इच्छितो. कोणताही बाप आपल्या मुलीचे विधवा होण्याचे दुःख पाहू इच्छित नाही. म्हणूनच ब्राह्मण विचार करत होता की तो आपल्या मुलीचे लग्न करणार नाही, जेणेकरून तो त्याला यापुढे मुलीला जाऊन विधवेच्या रूपात पाहावे लागू नये. हळूहळू वेळ पुढे गेला. आता गावातील लोक ब्राह्मणाला दोष देऊ लागले आणि म्हणू लागले की हा कसा बाप आहे. त्याची मुलगी सुनीता कित्येक वर्षापासून विवाहासाठी योग्य आहे आणि हा तिचं लग्न करत नाही. एके दिवशी गावातील काही महिलांनी ब्राह्मणीला सांगितले की हे ब्राह्मणी, तुमची मुलगी कित्येक वर्षापासून विवाहासाठी योग्य आहे. तुम्ही तिचं लग्न का करत नाही? तेव्हा ब्राह्मणी त्या महिलांना म्हणाली, मी काय करू? मी माझ्या ब्राह्मणजींना कित्येक वेळा सांगितले, पण आमचे ब्राह्मणजी माझे काहीही ऐकत नाही. गावातील महिलांनी सांगितले, तेव्हा तुम्ही पुन्हा सांगा, वारंवार सांगा आणि तुमच्या मुलीचे लग्न लावून द्या. कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण तरुण मुलीला जास्त काळ घरी ठेवणे योग्य नाही. तिचे लग्न त्वरित करून दिले पाहिजे. महिलांच्या या बोलण्याने ब्राह्मणीने ठरवले, ठीक आहे, आज आमचे ब्राह्मणजी जेव्हा घरी येतील तेव्हा त्यांना मी सांगणार, एक तर तिचं लग्न करा किंवा तिला स्वतःच्या हाताने मारून टाका. मित्रांनो, आता ब्राह्मणी आपल्या घरी आली आणि खूप रागाने बसली. संध्याकाळचा वेळ होता. जेव्हा ब्राह्मणजी आपले जजमानी करून घरी आले, त्यांनी ब्राह्मणीला रागात पाहिले आणि विचारले, अरे ब्राह्मणी, काय झालं? कुणी काही बोललं का, जो तुमच्या चेहऱ्यावर एवढा राग झळकत आहे? तेव्हा ब्राह्मणीने सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणाली, तुम्हाला तर लाजच नाही. तुम्हाला लोक काय म्हणत नाही, पण आज गावच्या बायकांनी मला किती ताणे मारले. कित्येक वर्षापासून मुलगी मोठी झाली आहे आणि तुम्ही तिचं लग्न करत नाही. कदाचित तुम्हाला माहिती नाही की मुलीला जास्त काळ घरात ठेवणे योग्य नाही. प्रत्येक आईवडिलांसाठी हे पाप मानलं जातं. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मुलीचं लग्न लावून दिलं पाहिजे. पण तुम्हाला तर काही लाजच नाही. तुम्ही इतरांना उपदेश देता, पण स्वतःच्या मुलीकडे लक्ष देत नाही. मित्रांनो, ब्राह्मणजीने ब्राह्मणीला टाळण्याचा खूप प्रयत्न केला, पण ब्राह्मणी म्हणाली, आज मी तुमचं काहीही ऐकणार नाही. एकतर मुलीचं लग्न करा किंवा तिला स्वतःच्या हाताने मारून टाका. पण मित्रांनो, जे काही होतं ते ब्राह्मण आपल्या ब्राह्मणीला सांगत नाही आणि म्हणतो, ठीक आहे, जर तू एवढा हट्ट धरत आहेस तर चल, मी एखादा चांगला वर शोधतो आणि तिचं लग्न लावून देतो. मित्रांनो, मग तो ब्राह्मण आपल्या मुलीसाठी सुनीतासाठी वर शोधू लागतो. एका दुसऱ्या गावात सुनीतासाठी योग्य असा मुलगा सापडतो आणि तो तिचे लग्न लावून देतो. ब्राह्मण मुलीला सासरी पाठवतो. मुलगी 2-3 वर्ष खूप आनंदी राहते, पण 3 वर्ष झाल्यानंतर तिचा पती मरण पावतो. सुनीतासाठी हे खूप दुःखद होतं. ब्राह्मण आपल्या मुलीला सासरहून आपल्या घरी बोलवतो, कारण तिच्या सासरी दुसरे कोणीही नव्हतं. काही काळानंतर ब्राह्मणजीने सुनीतासाठी दुसरा वर शोधला आणि तिचं दुसरं लग्न लावून दिलं. दुसरं लग्न झाल्यानंतर जेव्हा सुनीता सासरी गेली तर 1 वर्षाच्या आतच तिचा दुसरा पतीही मरण पावला. हे पाहून ब्राह्मणजी खूप दुःखी झाले. ते पुन्हा आपल्या मुलीला घरी बोलवतात. तिकडे ब्राह्मणी विचार करू लागली की अशी काय गोष्ट आहे, माझ्या मुलीचं 2 ठिकाणी लग्न झालं, पण दोन्ही ठिकाणी ती विधवा झाली. ब्राह्मणीही खूप दुःखी झाली. प्रिय प्रेक्षकांनो, त्यानंतर ब्राह्मणजींनी तिसऱ्या वराचा शोध घेतला. त्यांना तिसरा मुलगा सापडतो. जेव्हा तिसऱ्या मुलासोबत सुनीताचे लग्न होतं तेव्हा पाठवणीच्या वेळी ब्राह्मणजी आपल्या मुलीला सुनीताला म्हणाले, मुली, तू सासरी चालली आहे, सुखी राहा, दुःखी राहा किंवा तुझ्या आयुष्यात काहीही होऊ दे, पण त्या सुख दुःखाला आता स्वतः सहन कर. माझ्या घरी आजपासून परत येऊ नकोस.
हे समजून घे की तुझे आई वडील या जगात राहिलेच नाहीत. इतकं बोलून ब्राह्मणजीने आपल्या मुलीला सासरी पाठवलं. आता मुलगी सासरी गेली. इकडे ब्राह्मणीने जेव्हा आपल्या पतीला आपल्या मुलीसोबत असं बोलताना ऐकलं, तेव्हा तिने पतीला विचारलं, स्वामी, एक गोष्ट सांगा, तुम्ही आपल्या मुलीला असं का सांगितलं की तुझे आई वडील या जगात नाहीत? आमच्या घरी कधी येऊ नकोस. अरे, ती तुमचीच मुलगी आहे. तुम्ही असं का म्हणालात? मित्रांनो, ब्राह्मणजींनी आपल्या पत्नीला आपल्या मुलीच्या कुंडलीबद्दल काही सांगू इच्छित नव्हता, पण पत्नीने वारंवार विचारल्यावरती त्यांनी पत्नीला सांगितलं, हे प्रिये, जेव्हा आपल्या मुलीचा जन्म झाला होता तेव्हा मी तिची जन्मकुंडली पाहिली होती. तिचे नक्षत्र तिच्या विवाहासाठी प्रतिकूल होते. तिच्या जन्मकुंडलीत दोष होता. लिहिलं होतं की आपल्या मुलीचं लग्न ज्या व्यक्तीसोबत होईल तो व्यक्ती 2-3 वर्षाच्या आत मरण पावेल. प्रिय, आता आपलं वय हे खूप झालं. आपल्या मुलीला किती दिवस बसवून सांभाळणार? उद्या आपण नसू, आपल्या मुलीचे काय होईल? जर ती तिच्या घरीच राहिली तर काय माहीत, देवाची कृपा होऊन तिला संतती झाली तर ती आरामात तिचं आयुष्य व्यतीत करू शकेल, सासरीच राहून आपलं आयुष्य जगू शकेल. मित्रांनो, पतीचे हे बोलणं ऐकल्यानंतर ब्राह्मणीला खूप लाज वाटली. तिने विचार केला की मी माझ्या पतीला किती वाईट बोलले, पण त्यांनी तर आपल्या मुलीचं भलंच केलं. ब्राह्मण म्हणाले, म्हणूनच मी तिचं लग्न कुणाशीही करू इच्छित नव्हतो, कारण माझ्या चुकीमुळेच 2 लोकांचे प्राण गेले होते. काही काळ उलटल्यानंतर मित्रांनो, त्या ब्राह्मणाच्या मुलीच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती. त्या 3 वर्षात ब्राह्मणाच्या मुलीला 2 मुलगे झाले. मोठ्या मुलाचे नाव अर्जुन होते आणि लहान मुलाचे नाव अभिषेक होते. अशाच प्रकारे काळ पुढे जात होता. एक दिवस अचानक तिसऱ्या पतीचा मृत्यू झाला. यामुळे ब्राह्मणाची मुलगी खूप अस्वस्थ झाली आणि आता ती विधवा झाली. आपल्या ती 2 मुलांसोबत स्वतःच्या घरात राहून त्यांचे पालन पोषण करू लागली, कारण तिच्या वडिलांनाही तिला माहेरी येण्यास मनाई केली होती. त्यामुळे ती आपल्या वडिलांच्या घरीही जाऊ शकत नव्हती. आता ती आपल्या मुलांचे पालन पोषण करत होती. काही काळानंतर ब्राह्मणाच्या मुलीची दोन्ही मुलं मोठी झाली आणि त्यांनी स्वतःचे काम स्वतः सुरू केले. मोठा मुलगा अर्जुन व्यापारी बनला आणि त्याचा स्वतःचा व्यवसाय शहरात सुरू केला. तो धान्य खरेदी करून शहरात नेऊन विकत असे. त्याचे रेशनचे एक खूप मोठे दुकान होते. अर्जुनचा एक खूप चांगला मित्र होता, ज्याचं नाव राघव होतं. तो त्यांच्या गावाच्या शेजारच्या गावात राहायचा. अर्जुनचा एक धाकटा भाऊ अभिषेक अजूनही शिक्षण घेत होता. जेव्हा अर्जुन मोठा झाला आणि स्वतःच्या पायावरती उभा राहिला, तेव्हा त्याच्या आईने त्याचे लग्न जवळच्या गावातील एका मुलीशी लावून दिले, जिचं नाव नंदिता होतं. नंदिता खूपच लाजरी मुलगी होती. जितकी लाजरी होती तितकीच ती रूपवती होती. अर्जुनची पत्नी होण्यासाठी लागणारे सर्व गुण नंदितामध्ये होते. ज्या गावात नंदिता राहत होती त्याच गावात राघवही राहत होता. जेव्हा अर्जुनचं लग्न झालं तेव्हा काही दिवसांनी अर्जुन आपल्या व्यवसायाच्या कामासाठी नंदिताला गावातच आईच्या सेवेसाठी ठेवून शहरात गेला. अर्जुन असे समजत होता की त्याचा धाकटा भाऊ शिकतो आहे आणि त्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, त्याला वेळेवरती जेवण पाणी मिळत राहील, ज्यामुळे तो त्याच्या शिक्षणावर लक्ष देऊ शकेल. अर्जुनच्या आईचंही वय झालं होतं, ज्यामुळे तिला काम करण्यात खूप त्रास होत होता. म्हणूनच अर्जुनने आपल्या पत्नीला गावातच ठेवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा नंदितीला काही लागायचं तेव्हा अर्जुन राघवला सांगून ती गोष्ट नंदितासाठी मिळवून द्यायचा. जर नंदिताला कुठे जायचं असायचं तर अर्जुन राघवला सांगून तिला त्या ठिकाणी न्यायला सांगत असे. नंदिता सुरुवातीला आपल्या सासूची खूप सेवा करायची आणि पती अर्जुनवर खूप प्रेम करायची. अशा प्रकारे वेळ पुढे जात होता. मित्रांनो, देवऋषी नारद यांना पितामहा ब्रह्मा म्हणाले, हे बेटा, अचानक एक दिवस राघव अर्जुनच्या घरी आला. त्या दिवशी अर्जुनची पत्नी नंदिता घरी काही काम करत होती. तेव्हा राघवने बाहेरून आवाज दिला, वहिनी कुठे आहात? बाहेर या, तुमच्या वडिलांची तब्येत खूपच खराब झाली आहे आणि त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे. त्यांना तुम्हाला भेटायचं आहे असे म्हणत आहेत. जेव्हा नंदिताचे राघवचं बोलणं ऐकलं तेव्हा ती धावत राघवकडे गेली. इतक्यात नंदिताची सासूही तिथे येते. तेव्हा राघवला बाहेर पाहताच तेव्हा त्याला येण्याचे कारण विचारतात. तेव्हा राघव म्हणतो, आई, नंदिता वहिनींच्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे. त्यांनी त्यांना त्वरित बोलवण्यासाठी मला पाठवलं आहे, म्हणून मी इथे आलो आहे. जेव्हा नंदिताच्या सासूने राघवचं बोलणं ऐकलं तेव्हा त्या नंदिताला म्हणाल्या, सुनबाई, लगेच जा आणि तुझ्या वडिलांची काळजी घे.
मित्रांनो, पितामहा ब्रह्मा म्हणाले, हे देव ऋषी नारद. तेव्हा नंदिता राघवच्या मोटरसायकलवर बसून आपल्या गावाकडे निघाली. घरी पोचून तिने आपल्या वडिलांची खूप चांगली सेवा केली आणि हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. आता नंदिताचा पती बाहेर राहत होता आणि ती माहेरी आली होती. ती तिच्या वडिलांची काळजी घेत होती. इकडे राघवही दररोज नंदिताच्या वडिलांची तब्येत विचारण्यासाठी नंदिताच्या घरी जात असे. आता हळूहळू नंदिताला राघवमध्ये चांगुलपणा दिसू लागला. आता तिला राघवप्रती आकर्षण वाटू लागलं. ती मनोमन राघववर प्रेम करू लागली. पण नंदिता राघवच्या मनात दडलेल्या खोटाला ओळखू शकली नाही. कारण राघव एक अय्याश मुलगा होता. तो कुठलेही कामधंदे करत नसे आणि त्याला जुगाराची सवय लागली होती. त्याचबरोबर तो स्त्रियांसोबत संबंध ठेवत असे. वासनांची पूर्तता करण्यासाठी तो नेहमी स्त्रियांशी संबंध ठेवायचा. नंदितीला हे माहिती होतं. राघवची नजर आता तिच्यावर आहे. इकडे नंदिता राघववर प्रेम करू लागली होती. नंदिताचे वडील आता बरे झाले होते, पण नंदिता काहीतरी वेगळेच विचार करत होती. राघव रोज रोज नंदिताच्या घरी यायचा. त्यानंतर नंदिता आणि राघव नेहमीच एकत्र फिरायला जायचे. एके दिवशी जेव्हा ते दोघे फिरायला गेले, तेव्हा नंदिताने राघवला म्हटले, राघव, जर तुला माझं बोलणं वाईट वाटणार नसेल तर मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते. राघव म्हणाला, सांगा. वहिनी, मला तुमचं बोलणं कधीच वाईट वाटलं नाही आणि आज तरी का वाटेल? राघवने असं भासवलं जणू तो दुधाने धुतलेला आहे. मित्रांनो, पितामहा ब्रह्मा म्हणाले की देव ऋषी नारद जेव्हा नंदिताने राघवच्या तोंडून वैनी शब्द ऐकला तेव्हा ती रागाने म्हणाली, राघव, आजपासून मला तू वैनी म्हणू नकोस, नाहीतर हे तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. राघव म्हणाला, ठीक आहे, मग मी तुला काय म्हणू? त्यावर नंदिताने त्याचं बोलणं टाळत म्हणाली, राघव, खरी गोष्ट म्हणजे मी तुझ्यावर खूप प्रेम करते. इतकं प्रेम करते कदाचित कुणावरही केलं नसेल. जेव्हा राघवने नंदिताच्या तोंडून प्रेम शब्द ऐकला तेव्हा त्याच्या मनात आनंदाचे लाडू फुटले. त्याचा चेहरा खुलला आणि तो आनंदाने गदगद झाला. त्याचे मनोमन विचार केला, चलो, आता माझे तर काम झाले. मला आता दुसऱ्या स्त्रियांशी संबंध ठेवण्याची गरज नाही आणि माझे पैसेही वाचतील. घरी बसून मजा करू शकेल. मित्रांनो, राघव तर हेच इच्छित होता की नंदिता त्याची होईल आणि तसेच हळूहळू गोष्ट पुढे गेली आणि हळूहळू नंदिता राघवच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकत गेली. हळूहळू त्यांच्यात संबंधही सुरू झाले. काही दिवसांनी जेव्हा नंदिताच्या सासरहून बोलावा आलं तेव्हा नंदितानं राघवला एके दिवशी झोपडीत बोलवलं. नंदिताने राघवला म्हटले, माझ्या प्रिय राघव, माझ्या सासरहून बोलावा आला आहे. आता कदाचित मी तुझी भेट घेऊ शकणार नाही. त्यामुळे जेव्हा कधी मला तुझी आठवण होईल तेव्हा मी तुला पत्र लिहीन. तू माझ्या सासरी येऊन मला भेट. राघव, जो आधीपासूनच वासनेचा आदी झाला होता, त्यांनी नंदिताचं बोलणं मान्य केलं. नंदिता इतकं बोलून आपल्या घरी परत गेली. आता नंदिताचे वडील तिला सासरी सोडवण्यासाठी राघवच्या घरी गेले, कारण नंदिताला भाऊ नव्हता आणि सासरी बहीणही नव्हती. त्यामुळे नंदिताला सासरी पोहोचवण्यासाठी तिच्या वडिलांना दुसरा योग्य व्यक्ती सापडला नाही, म्हणून ते राघवकडे गेले. मित्रांनो, पितामहा ब्रह्मा म्हणाले, देवऋषी नारद, आता राघव नंदिताला तिच्या सासरी पोचून येतो आणि नंदिता तिच्या सासरी निघून जाते. नंदिताला सासरी जाऊन 2-3 दिवस झाले होते की तिला राघवची आठवण येऊ लागली. कारण जेव्हा जेव्हा ती आपल्या माहेरी होती तेव्हा ती रोज झोपडीत राघवला भेटायला जायची. आता ती कामाच्या पूर्ततेसाठी पुन्हा राघवकडे जायला उत्सुक होती. ती त्याला भेटून पुन्हा संबंध ठेवू इच्छित होती. अर्जुन तर आपल्या घरापासून खूप लांब शहरात व्यापार करत होता. तो 5-6 महिन्यांनी एकदाच घरी येत असे आणि 5-6 दिवस राहून पुन्हा निघून जात असे. एक दिवस नंदिता राहू शकली नाही. तेव्हा तिने राघवला एक पत्र लिहिले. त्या पत्रात तिने लिहिले, प्रिय राघव, मला तुझी खूप आठवण येत आहे. मला असं वाटतंय की मी आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून आज तू मला भेटायला माझ्या घरी ये. आता काय, जेव्हा राघवला नंदिताचे पत्र मिळाले तेव्हा तो तात्काळ नंदिताला भेटण्यासाठी उतावळा होऊन निघाला. आता राघव आणि नंदिता दोघेही फिरण्यासाठी बाहेर पडले. नंदिताच्या सासूला हे अजिबात आवडत नव्हतं की तिची सून परक्या पुरुषासोबत फिरते. पितामहा ब्रह्म म्हणाले, देवऋषी नारद, ज्याला तुम्ही पाहून आलात, मी तीच कथा तुम्हाला सांगत आहे. राघव नंदिताला भेटून निघून जायचा आणि 3-4 दिवसांनी परत यायचा. जेव्हा हे 5-6 वेळा घडलं तेव्हा नंदिताच्या सासूने एके दिवशी तिला म्हटलं, नंदिता, असं चालणार नाही.
जोपर्यंत माझा मुलगा घरी परतत नाही, तोपर्यंत तू घरात कोणालाही बोलवू शकत नाही, मग ते तुझे वडील का असोत. नंदिताने आपल्या सासूचं हे ऐकलं तेव्हा ती खूप रागवली, पण काही बोलू शकली नाही. पुढच्या दिवशी नंदिताने राघवला पत्र लिहिलं, राघव आता काही दिवसांनी ये, कारण माझ्या सासूला माझ्यावर संशय येऊ लागला आहे. जेव्हा माझी सासू घरी नसेल तेव्हाच मी तुला बोलावेन. राघव जो त्याला इच्छेला थांबवू शकत नव्हता, तो आता त्या दिवसाची वाट पाहू लागला. एके दिवशी जेव्हा नंदिताची सासू 5 दिवसांसाठी तीर्थस्थळी गेली, तेव्हा नंदिताला जणू मोकळीक मिळाली. तिने राघवला बोलवलं आणि त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. जेव्हा तिचा दीर अभिषेकची शाळेची सुट्टी होत असे, तेव्हा ती राघवला घरातून बाहेर काढत असे. एका दिवसाची गोष्ट, नंदिताने राघवला आपल्या घरी बोलवलं होतं. अचानक नंदिताचा दीर अभिषेक तिथे आला. त्यांनी त्यांनी त्यांना पाहिले की वहिनी नंदिता राघवला स्वयंपाकघरात बसून जेवण वाढत आहे. अभिषेकला राघवच्या स्वभावाविषयी सर्व काही माहीत होतं. त्याला माहीत होतं की राघव कसा मुलगा आहे आणि काय काय काम करतो. त्यामुळे अभिषेकने आपल्या वहिनीला म्हटलं, वहिनी, तुम्ही कोणत्याही परक्या व्यक्तीला असे घरात बोलावू नका आणि कदाचित तुम्हाला त्याच्या स्वभावाबद्दलही माहिती नसेल. म्हणूनच तुम्ही त्याच्यासोबत इतक्या प्रेमाने बोलताय आणि फिरताय. तुम्ही खूप चूक करत आहात. त्याची साथ सोडा, नाहीतर मी दादाकडे तुमची तक्रार करेन. मित्रांनो, पितामहा ब्रह्मा म्हणाले, देवऋषी नारद, जेव्हा राघवने अभिषेकचं हे बोलणं ऐकलं, तेव्हा तो रागाने तिथून निघून गेला. नंदिताला तिच्या धीराचं अभिषेकचं बोलणं आवडलं नाही. ती पटकन बाहेर गेली आणि राघवला म्हणाली, राघव, तू रागवू नकोस, मी अभिषेकला नक्कीच धडा शिकवीन. राघव म्हणाला, ठीक आहे नंदिता, जर तू असं म्हणतेस तर ठीक आहे, अन्यथा मी इथे पुन्हा कधीच येणार नाही. इतकं बोलून राघव तिथून निघून गेला. नंदिता घरात गेली आणि विचार करू लागली, जर अभिषेक घरात राहिला तर तो नक्कीच माझ्या आणि राघवच्या प्रेमामध्ये अडथळा बनेल. मी एक काम करते, अभिषेकला विष देऊन ठार मारते. मग आमच्यामध्ये कोणताही अडथळा राहणार नाही. मित्रांनो, पितामहा ब्रह्मा म्हणाले, देवऋषी नारद, हाच विचार करून पुढच्या दिवशी जेव्हा ती सगळ्यांसाठी जेवण बनवत होती, तिने अभिषेकच्या ताटात जेवण वाढलं आणि त्यात विष मिसळलं. जेव्हा अभिषेकने ते अन्न खाल्लं तेव्हा त्याचा मृत्यू झाला. आता कुणालाही हे कळू शकले नाही की अभिषेकचा मृत्यू कसा झाला. अर्जुनची आई खूप दुःखी होती. इकडे नंदिता मनोमन खूप आनंदी होती. की चला, आता माझ्या आणि राघवच्या प्रेमामधला काटा कायमचा संपला. आता आमच्यामध्ये कोणीही अडथळा आणणार नाही. तेव्हा ही गोष्ट अर्जुनला समजली. तेव्हा त्यांनी त्यांची सर्व कामे सोडून त्वरित आपल्या गावाला प्रस्थान केले. गावात पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या भावाला मृत अवस्थेत पाहिलं. तेव्हा त्याचे प्राण पिळवटले गेले. त्यांनी मनोमन विचार केला की मी माझ्या भावासाठीच तर बाहेर राहत होतो. त्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी, चांगलं अन्न मिळवून देण्यासाठी. म्हणूनच मी माझ्या पत्नीला घरी ठेवलं होतं, जेणेकरून त्याला किंवा आईला जेवण बनवावं लागू नये, घरकाम करावं लागू नये आणि तो आपल्या भविष्याबद्दल निशंक राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकेल. पण आता भाऊ तर मरण पावला होता. काही दिवस अर्जुन घरी राहिला आणि मग काही दिवसांनी नंदिताला सोडून तो व्यापाराच्या कामासाठी शहरात गेला. आता नंदिता पुन्हा तीच प्रक्रिया सुरू करू लागली. काही दिवस असेच गेले. तेव्हा नंदिताच्या सासूने तिला सांगितलं, पहा, आमच्या घरात हे सगळं चालणार नाही. जर पुन्हा असं काही झालं तर मी याची तक्रार अर्जुनकडे करेल. जेव्हा नंदिताने आपल्या प्रिय राघवविषयी असं बोलणं ऐकलं, तेव्हा ती जोरात म्हणाली, जे काय करायचं आहे ते करा. कुणीही माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. मी कुणाला घाबरत नाही. मी राघववर खूप प्रेम करते. मित्रांनो, जेव्हा नंदिताच्या सासूने तिच्या तोंडून हे ऐकलं, तेव्हा ती म्हणाली, मला असं वाटत आहे की तू माझ्या मुलाला, अभिषेकला तूच मारला आहेस. जेव्हा तू असं बोलत आहेस तर तू माझ्या मोठ्या मुलाला देखील मारू शकतेस. आता काय? नंदिता रागाने भरली होती. रागाने ती म्हणाली, होय, मीच मारलं. आणि जर का तू माझ्या आणि राघवच्या प्रेमामध्ये अडथळा बनलीस तर तुलाही ठार मारेन. तुलाही मी सोडणार नाही. अचानक एका दिवसाची गोष्ट आहे. मित्रांनो, अर्जुनला समजलं की त्याच्या आईचं निधन झालं आहे. तो सगळं काही सोडून घरी परतला. जेव्हा नंदिताचा पती अर्जुन तिला विचारतो तेव्हा ती काही बोलतच नाही. पण अर्जुनला आता तिच्यावर संशय येऊ लागतो.
अर्जुनने वारंवार विचारल्यावरती नंदिताने खरे खरे सांगितलं. मी राघववरती प्रेम करते. तुझा भाऊ आणि तुझी आई माझ्या प्रेमामध्ये अडथळा बनत होते. जो राघव अर्जुनचा खूप चांगला मित्र होता. अर्जुनने आपल्या पत्नी नंदिताला काहीच म्हटलं नाही. फक्त एवढेच म्हणलं, आता तू असं कर, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर माझ्या घरातून निघून जा आणि तुझ्या प्रियकर राघव जवळ जा, कारण तोच तुझ्यासाठी योग्य आहे आणि तोच तुझी काळजी घेईन. मित्रांनो, आता नंदिताला मोकळीक मिळाली. नंदिता राघव सोबत त्याच्या घरी गेली. काही दिवस तर सगळं ठीक होतं, पण काही दिवसांनी नंदिताला समजलं की राघव खूप नीच प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. तो परक्या स्त्रियांवरती वाईट नजर ठेवतो. त्याच्याकडे बकऱ्यांचा एक तबेला होता आणि तो बकऱ्या चारायचा. आता नंदिता आपल्या प्रियकर राघव सोबत बकऱ्या चारू लागली आणि तिच्या नशिबाला कोसत म्हणू लागली, मी कुठे अटकले? मी तर राणीप्रमाणे जीवन जगत होते आणि आता वासनेच्या चक्रात अडकून मी स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारली. आता माझं म्हातारपण कसं जाईल? मित्रांनो, पितामहा ब्रह्मा म्हणाले, बेटा, देवऋषी नारद हे विचार करून नंदिताने तिच्या डोक्याला हात लावला. तिकडे अर्जुनने एका चांगल्या स्त्रीला पाहून दुसरे लग्न केले. आता तो त्याच्या नवीन पत्नीसोबत सुखी जीवन जगू लागला. इकडे नंदिताचे राघवसोबत खूपच वाईट हाल होत होते. ती वारंवार नशिबाला कोसत होती की जर मी अर्जुनला धोका दिला नसता तर आज मी राणीप्रमाणे आपलं जीवन जगत असते. पितामहा ब्रह्मा म्हणाले, देवऋषी नारद, म्हणतात ना, स्त्रीला आजपर्यंत कोणीही समजू शकले नाही आणि कोणीही समजावू शकले नाही. स्त्री एक अशी माया आहे जी वेळ आल्यावर बदलते. स्त्री स्वतःची असो किंवा परकी, तिच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. ब्रह्मा म्हणाले, देवऋषी नारद, म्हणूनच मी म्हणतो की स्त्री आणि पुरुष यांचा निर्माण मी केला आहे, पण मी स्वतःही स्त्रीच्या मनात काय चाललंय हे जाणू शकत नाही. मी स्त्रीचं निर्माण केलं आहे, पण तरीही मी तिच्या आत काय चाललंय समजू शकत नाही. कोणीही समजू शकेल. म्हणतात ना, स्त्री कितीही विश्वासू असे ना, पण ती विश्वास ठेवण्यालायक नसते. कधी धोका देईल हे सांगता येत नाही. जे दृश्य तुम्ही पाहून आलात, अशानं जाणू किती स्त्रिया पतिव्रता होण्याचे नाटक आपल्या पतीसमोर करतात आणि तरीही परपुरुषाशी संबंध ठेवतात. मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचे उत्तर देवऋषी नारदांना मिळालं होतं. यानंतर पितामहा ब्रह्मा म्हणाले, बेटा नारद, या सोबतच मी तुला अजून काही सांगतो की कोणती स्त्री आहे आणि कोणता पुरुष आहे ज्याच्यापासून नेहमी दूर राहायला हवं. बेटा, ती स्त्री परक्या पुरुषाशी संबंध ठेवते, त्यासोबतच उठते बसते आणि स्वतःच्या घराकडे लक्ष न देता इतरांच्या घराकडे लक्ष देते. स्वतःच्या माणसांना परके आणि परक्याला आपले मानते. अशा स्त्रीपासून नेहमी दूर राहावं. अशी स्त्री आपल्याला नक्कीच जाळ्यात अडकवेल, ज्यातून बाहेर पडणं अत्यंत कठीण होईल. मित्रांनो, पितामहा ब्रह्मा पुढे म्हणाले, आता मी तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो की स्त्रीचा तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो. तर ऐक, स्त्रीचा अवयव आहे डोळ्यांची बुबुळे. डोळ्यांची बुबुळे दिवसा लहान होतात म्हणजेच आकसतात. जेव्हा डोळे उघडतात, प्रकाश पाहतात म्हणजेच प्रकाशाच्या समोर डोळे येतात, तेव्हा बुबुळे आकासतात आणि रात्री जेव्हा झोपेत डोळे मिटले जातात, तेव्हा तीच बुबुळे मोठी होतात. हे नारद, तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की स्त्रीचा तो अवयव आहे डोळ्यांची बुबुळे. तर मित्रांनो, मला आशा आहे की या कथेचा सारांश तुम्हाला समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.